नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्टी मधला जो आपला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आज आपण परम्युटेशनचा पुढचा टाईप बघणार आहे. जसं आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, की सर्व स्वर एकत्र असतील किंवा एकही स्वर एकत्र नसेल किंवा दोन स्वर एकत्र नसतील, या टाईपचे जे आपण प्रश्न बघितले होते, तर त्याच्या पुढचा आपण टास्क टाईप बघणार आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही लेटर एकत्र असतील किंवा व्यंजने एकत्र असतील, या टाईपचे प्रश्न असतील, तर त्याच आपण बघणार आहे. तर बघा, काय दिले याच्यामध्ये, खालील शब्दांची मांडणी पुनरावृत्तीशिवाय किती प्रकारे करता येईल ज्यामध्ये व्यंजन किंवा इतर अक्षर एकत्र असतील. ठीक आहे बघा, काय दिले बघा आता याच्यामध्ये, जज मध्ये काय दिले बघा, तर व्यंजन एकत्र असतील. जसं आपण पाठीमागं बघितलं की स्वर एकत्र असतील, तर काय दिले तुम्हाला, व्यंजन एकत्र असतील. सेम टाईपने क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, काय वेगळं नाही. फक्त काय येत आहे इथं, व्यंजन बाजूला काढून घ्या, व्यंजन आणि इकडे स्वर. थांबा, हे स्वर आधी घ्या, नंतर व्यंजन घ्या. स्वर कुठले कुठले त्याच्यामध्ये, तर यू आणि ई हे स्वर आहेत. ठीक आहे, यू आणि ई. आणि व्यंजन कुठले कुठले आहेत बघा, तर जे, डी आणि जी. बघा, जे, डी आणि जी हे काय आहेत, तर व्यंजन आहे. तर काय म्हटले बघा, तर व्यंजन एकत्र असतील म्हणजे हे तीन काय असणार आहेत, एकत्र असणार आहेत. ठीक आहे बघा, आपण जसं स्वर एकत्र असेल सोडवलं तर त्या टाईपने सॉल्व्ह करायचं. फक्त काय करायचं, जसं आपण स्वर एकत्र एका जागेला बघत होतो, इथं आता फक्त काय करायचं, व्यंजन एका जागेला बघायचे. तर बघा आता मग, जर आपण हे तिन्ही व्यंजन म्हणजे एक शब्द पकडला असेल, एकच लेटर पकडलं, तर बघा काय, तर ह्याची मांडणी किती प्रकारे करता येईल बघा. तर बघा, यू, ई आणि हा एक शब्द, असे तीन शब्द झाले, तीन लेटर झाले. तर बघा, तीन लेटरची किती प्रकारे मांडणी करता येईल, 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. आणि हे जे व्यंजन आहे ते आपापसात पण जागा बदलतील, म्हणून त्यांचं काय येईल बघा, परत 3 फॅक्टोरियल. म्हणजे आपलं बरं. आता जज मध्ये बघा, रिपीट लेटर झाले, कुठलं नाही झालेलं, मग आपलं उत्तर काय असेल, सेम हेच असेल. मग उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. आणि जर पूर्ण सॉल्व्ह केलं तर काय निघेल मग, 3 फॅक्टोरियल म्हणजे किती असते, 6. 6 गुणिले 6 बरोबर किती झाले, 36. याचं उत्तर किती येणार आहे मग, 36. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिले, असॅसिनेशन म्हणजे सर्व यस एकत्र असतील विचारले. ठीक आहे बघा, आता ह्या शब्दामध्ये सर्व यस एकत्र असतील. तर बघा आता ह्याच्यामध्ये एकूण बघा शब्द किती आहेत बघा. चला, येस येस बाजूला काढून घ्या सगळे. हे येस झाले सगळे एकत्र. ठीक आहे बघा. आणि इकडे किती आहेत बघा, परत ए ए आय एन बघा, ए ए आय आणि एन. परत परत काय दिले, ए टी आय ओ एन, ए टी आय ओ एन, ए टी, परत आय ओ आणि एन. ठीक आहे. याच्यामध्ये काय म्हटले बघा, सर्व यस काय म्हटलं, एकत्र असतील. ठीक आहे बघा, सर्व यस एकत्र असतील. ठीक आहे बघा, आता सेम काय करायचं आपण, तर बघा आता हा सर्व यस म्हणजे एक एक आपण काय केलं, एक लेटर पकडलं, तर बाकीची सगळी वेगळी लेटर पकडले आपण. मग अशी बघ किती प्रकारे मान्य करता येईल बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे हा पूर्ण एक 10. ठीक आहे, म्हणजे आपण काय केले, 10 लेटर पकडले आपण. मग 10 लेटरची मांडणी किती प्रकारे करता येते, 10 फॅक्टोरियल. इथे किती आलं, हे 10 फॅक्टोरियल आलं. ठीक आहे बघा. बरं, आता ह्याच्यामध्ये बघा, पण हे जे 4 एस दिले त्या आपापसात पण जागा बदलणार आहेत. मग ते किती येणार आहे बघा, आता 4 फॅक्टोरियल येणार आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये काय बघा, रिपीटेड लेटर झालेत. बघा, एक लेटर एकापेक्षा जास्त वेळा आलंय बघा. कुठलं बघा, आता इथे जर आपण चेक केले, येस किती आलेत बघा, येस हा 4 वेळा आलेला आहे. ठीक आहे. आणि इकडे बघा काय काय निघतंय. इकडे बघा, ए हा 1 2 परत 3, ए हा 3 वेळा आलेला आहे, 3 फॅक्टोरियल. परत आणखी काय आलंय बघा, एन, एन किती वेळा आलेला आहे, 1 आणि 2 वेळा आलेला आहे, 2 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा. आणखी काय दिसतंय का बघा याच्यामध्ये, ए हा 3 वेळा आला. परत आय बघा, ए हा 3 वेळा आला. परत हे घेतलं आपण, येस इकडे 4 वेळा आला, हे पण घेतलं. परत आय किती वेळा आला, आय हा 2 वेळा आला. ठीक आहे बघा, हा 2 घेतला. आणि परत एन पण किती वेळा आले बघा, एन हा 2 वेळा आला. म्हणजे इकडे 2 फॅक्टोरियल करा. जेवढं रिपीट झाले ना तेवढं सगळं काय केलं आपण, छेदाला लिहून घेतलं. ठीक आहे बघा, येस 4 वेळा, ए 3 वेळा, परत आय 2 वेळा आणि परत एन 2 वेळा. ठीक आहे. बरं, आता क्वेश्चन का सॉल्व्ह करायचं बघा. 4 फॅक्टोरियलला 4 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. ठीक आहे बघा. चला परत इकडे काय निघतंय तुम्हाला, चला 10 फॅक्टोरियल, 10 फॅक्टोरियल म्हणजे किती निघतंय बघा. 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. छेदाला सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे, 3 आहे, म्हणून आपण 3 फॅक्टोरियलला स्टॉप केलं. इथं परत 3 फॅक्टोरियल आहे असं लिहून घ्या. आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले, हे 2 म्हणजे हे 2 गुणिले 2 किती झाले, 4 झाले. गुणिले इकडे काय करा, 4 करून टाका. ठीक आहे बघा. चला 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल कॅन्सल, ह्या 4ला हे 4 कॅन्सल. चला आता गुणाकार करून घ्या. चला ह्या 10चा एक शून्य इथं लिहून घेतला आपण. ठीक आहे बघा. चला 6 इथं 6 पंचे 30.
30चा 1 शून्य तर लिहून घ्या, राहिली फक्त 3. 3 न्यायला गुणा, चला 3 सत्ते 21, ठीक आहे. आणि इकडे किती आला 8 9 72. बरं चला 3 सत्ते 21 गुणिले 8 करा. 21 गुणिले 8 किती येते बघा, 8 एके 8, 8 दुने 16, ठीक आहे. 168. चला परत 9 ने गुणा 168 ला, 168 गुणिले 9 करा. किती निघते बघा, 9 8 72, 9 सक 54, 54 आणि 7 की झाले 63, सॉरी 9 सक 54, 54 आणि 7 झाले 61, परत 9 एके 9, 9 6 15, म्हणजे किती आलं बघा 15 12, इथे किती येईल मग 15 12 डबल 0, कुठले येते बघा उत्तर, मग ऑप्शन नंबर 3, 1,51,200. ठीक आहे, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अरेंज या शब्दामध्ये काय म्हटले तर 2 आर एकत्र असतील, ठीक आहे. बघा आता बघा बाकीचे शब्द कुठले कुठले आहेत मग, चला ए किती वेळा आला 2 वेळा, परत एन जी ई, एन जी आणि ई, आणि इकडं 2 वेळा आर, ठीक आहे. बघा 2 हे झाले 5 6, 4 आणि 3 7, ठीक आहे. बघा आता हे 2 आर काय म्हटले एकत्र असले पाहिजे, ठीक आहे. बघा बघा मग आता हे 2 आर म्हणजे आपण तात्पुरते एकच लिटर पकडू. आता बघा 1 2 3 4 5 आणि 6 लिटरची आपण मांडणी किती प्रकारे करू शकतो, तर 6 प्रकारे, म्हणून इथे किती येणार आहे 6 फॅक्टोरियल. आणि हे 2 आर पण आपोआप जागा बदलतील, म्हणून काय येईल बघा परत पुढे 2 फॅक्टोरियल. चला डिवाइड बाय, आता बघा ह्याच्यामध्ये रिपीट लेटर कुठलं कुठलं झालेलं आहे, तर बघा 2 वेळा ए आलेला आहे, इथं 2 फॅक्टोरियल करा डिवाइडला. आणि इथं बघा परत 2 वेळा आर आलेला आहे, इथं परत 2 फॅक्टोरियल करा, ठीक आहे. चला आता 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. आता 6 फॅक्टोरियल म्हणजे किती आला बघा 720, भागिले किती आलं 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आलं. 720 ला जर 2 ने भागलं तर किती उत्तर निघते बघा 360, म्हणजे आपलं उत्तर किती असेल ऑप्शन नंबर 1, ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघू, काय दिले बघा, शिपिंग मध्ये काय दिले 2 पी आणि 2 आय एकत्र असतील, ठीक आहे. 2 पी आणि 2 आय काय निघेल बघा याच्यामध्ये. बघा शिपिंग मध्ये काय म्हटलंय 2 पी आणि 2 आय, बरोबर आहे. 2 पी एकत्र घ्या आणि 2 आय, हे 2 पी एकत्र असतील आणि 2 आय एकत्र असतील, ठीक आहे. आता परत बाकी शब्द कुठले कुठले आहेत बघा, एस एच परत एन जी, एस एच एन जी, ठीक आहे. बघा हे किती एकूण 1 2 3 4 5 6 7 8, हे 4 आणि हे 4 8, ठीक आहे. बरं आता तात्पुरतं आपण काय केलं, 2 पी म्हणजे एकच पी पकडला आणि 2 आय म्हणजे एकच आय पकडला, ठीक आहे. आता की बघा मग थोडक्यात काय किती लेटर झाले बघा, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे एकूण 6 लिटर पकडले आपण. मग 6 लिटरची मांडणी आपल्याला किती प्रकारे करता येईल, तर 6 फॅक्टोरियल प्रमाणे. इथे किती येईल 6 फॅक्टोरियल, ठीक आहे. बघा बरं आता ह्याच्यामध्ये बघा हे 2 पी आहेत ते पण आपापसात जागा बदलतील, म्हणून काय येईल बघा इकडं 2 फॅक्टोरियल येईल. आणि नंतर हे 2 आय पण आपापसात जागा बदलतील, म्हणून 2 फॅक्टोरियल येईल, ठीक आहे. बघा चला डिवाइड बाय, आता बघा ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये शिपिंग मध्ये किती लेटर रिपीट झालेले आहेत, तर बघा 2 पी आणि 2 आयच लेटर काय झाले रिपीट झालेले आहेत. म्हणजे डिवाइडला पण काय येईल बघा 2 आय पी चे आणि 2 फॅक्टोरियल पी चे आणि 2 फॅक्टोरियल आय चे, ठीक आहे. बघा आता सॉल्व्ह करा काय निघते बघा, चला 2 फॅक्टोरियलला 2 फॅक्टोरियल कॅन्सल, हे आपण 2 फॅक्टोरियलला हे 2 फॅक्टोरियल कॅन्सल राहिले, फक्त काय बघा 6 फॅक्टोरियल. मग 6 फॅक्टोरियलचं उत्तर किती असतं आपलं, 6 फॅक्टोरियल म्हणजे झाले 720, ठीक आहे. 6 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 720, म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा इकडं ऑप्शन नंबर 3 720, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता काय दिले बघा, क्रिस्टल मध्ये काय दिले ए वाय एकत्र असतील, ठीक आहे. बघा क्रिस्टल मध्ये ए वाय एकत्र असतील, बघा इकडं चला काय दिलेले ए आणि वाय एकत्र असतील, ए आणि वाय हे एकत्र असतील. चला बाकीचे शब्द कुठले कुठले आहेत बघा, लेटर सी आर परत एस टी, सी आर एस टी ए, ए आणि वाय एकत्र आहे, बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7, आणि इकडे किती आला एल आला बघा, सी आर एस टी एल, सी आर एस टी एल आणि वाय आणि ए एकत्र, ठीक आहे. बरं आता आपण तात्पुरतं काय केलं, ए आणि वाय जे आहे ते एकच शब्द असा पकडला आपण, कारण की ते दोघं पण काय असणार एक शेजारी एकत्रच असणार. तर बघा आता मग 1 2 3 4 5 आणि 6 या 6 लिटरची मांडणी आपण किती प्रकारे करू शकणार आहे, तर 6 फॅक्टोरियल प्रमाणे, बरोबर आहे का नाही. बरं आता त्याच्यामध्ये बघा हे ए आणि वाय हे दोन्ही लिटर काय होणार आपापसात जागा बदलणार, त्यामुळे त्याचं पण उत्तर काय निघेल, त्याचं काय निघेल इकडे 2 फॅक्टोरियल निघेल. बरं आता याच्यामध्ये कॉमन कुठलं लिटर निघाले का बघा क्रिस्टल मध्ये, सी आर एस टी एल ए वाय एकही लेटर ह्याच्यामध्ये कॉमन निघालेलं नाही, मग याचा अर्थ आपण डिवाइडला काय घेऊ शकत नाही. चला मग 6 फॅक्टर म्हणजे झाले बघा 720 झाले,
720 गुणिले 2 फॅक्टोरियल म्हणजे किती झाले 2 झाले. मग 720 गुणिले 2 म्हणजे किती झाले बघा 1440. ठीक आहे बघा 1440. बरं आता ह्याच्यामध्ये बघा डायरेक्ट उत्तर काय दिले बघा 6 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर किती असेल ऑप्शन नंबर ए. आणि पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर काय निघते मग 1440. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.